तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम तराळा येथे 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त श्रीरामचंद्र भरतभेट यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या यात्रोत्सवाची 151 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम ठेवण्यात आली आहे। यात्रेनिमित्त श्रीमद भागवत हरिभक्त पारायण अनंत महाराज धोंडोपंत शास्त्री ब्रह्मपुरी यांच्या अमृतवाणीतून 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत भागवत कथेचे वाचन करण्यात आले। सकाळी 7 वाजता आरती भाईजी महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यात्रेत गुरुवारी हजारो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती। या उत्सवासाठी परिसरातील सेवेधारी पुरुष मंडळ व युवकांनी यथाशक्ती मोलाची मदत केली। यावेळी मंदिर प्रशासनाला मदत करणाऱ्या भक्तांचा सत्कार करण्यात आला। MCN न्यूज मराठीकरिता दिगंबर आव्हाळे, मंगरुळपीर। श्री रामचंद्र महाराज की जय। आज तराळा येथे श्री रामचंद्र भरतभेट यात्रा दत्त जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात तराळा गाव येथे पार पडत आहे। या श्री रामचंद्र भरतभेट यात्रेची स्थापना 1875 मध्ये सुरू झालेली आहे आणि अविरत ही यात्रा तराळा मौजे येथे चालू आहे। या यात्रेचं यावर्षीचं हे 151 वर्ष झालेलं आहे। या यात्रेमध्ये सांस्कृतिक विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात येतात। यामध्ये कबड्डी स्पर्धा, भजन स्पर्धा, कीर्तन महोत्सव, श्रीमद भागवत कथा असे सर्व विविध प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात। क्रीडा क्षेत्रातील या ठिकाणी मोठे कार्यक्रम होतात। तसेच या ठिकाणी महाप्रसादाचा खूप मोठा या ठिकाणी भव्य दिव्य असा महाप्रसाद या ठिकाणी होतो। जवळपास 70 ते 80 क्विंटलचा या ठिकाणी श्री राम लाडू प्रसादाचं आयोजन या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येते। अशा प्रकारे हा कार्यक्रम अविरत या ठिकाणी 151 वर्षात पदार्पण करीत आहे। प्रभु रामचंद्र की जय, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राम की जय, संत भाईजी महाराज की जय, सर्व धर्म की जय। आज श्री संत भाईजी महाराज संत नगरी तराळा येथे भव्य व दिव्य यात्रेचं आणि महाप्रसाद नियोजन आपल्या संत नगरी तराळा येथे झालेलं आहे। हे 150 वर्षापूर्वी संत भाईजी महाराजांनी चालू केलेली ही परंपरा आजही मोठ्या संख्येने भाविक भक्त, आजूबाजूच्या गावातले लोक हे सर्व एकजुटीने येऊन या महाप्रसादाचा लाभ घेतात व यात्रेचा महोत्सव हा मोठ्या प्रमाणात उत्सुकतेने म्हणजे जवळपास 151 वर्ष झाले ही परंपरा संत भाईजी महाराजांनी चालू केलेली ही पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे यात्रा म्हणून आहे। इथं आलेला भक्त हा उपाशीपोटी कधीच गेलेला नाही आणि सुख समाधान इथं अन्न प्राशन करून तो त्याच्या परिवाराला पण घेऊन जाते इथून। म्हणजे बाकी ठिकाणी मला सांगायचं नाही। आणि दुसरं म्हणजे इथं रावण आणि कुंभकर्ण यांचे भव्य व दिव्य पुतळे निर्माण केले जाते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजता रामचंद्र भरतभेट यात्रा निमित्त सर्व प्रभू रामचंद्र भरतभेट आणि लक्ष्मण, सीता, हनुमानजी, ऋषीमुनी हे सर्व एकत्र येऊन एक भरतभेटीचं प्रतीक म्हणून सर्व एकत्र येतात आणि जे अहंकाराचं प्रतीक म्हणून आपण रावण आणि कुंभकर्ण उभं करतो त्या रावण आणि कुंभकर्णाला जाळण्याचा धन म्हणून आपण हा कार्यक्रम करतो। प्रभू रामाने रावण नाही मारला, रावणामधला अहंकार मारला म्हणून ही भाईजी महाराजांनी चालू केलेली परंपरा आपण अहंकार मारण्यासाठी इथं आणि आयुष्यभर आणि भविष्यात हे चालूच राहील ही अशी सर्व भक्तांची जोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वीतलावर राहील तोपर्यंत ही परंपरा भाईजी महाराजांच्या पटांगणामध्ये व त्यांच्या आशीर्वादाने हे चालूच राहील। जय